नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठातील संलग्नित बी एड महाविद्यालयातील बी एडच्या थर्ड सेमिस्टरला जो चाइल्डहुड अँड ग्रोईंग अप बालपण व वाढते वय ह्या नावाचा विषय, त्या विषयाची लॉंग क्वेश्चनची क्वेश्चन बँक दीर्घोत्तरी प्रश्नांची प्रश्नपेढी पाहणार आहोत. या विषयामध्ये 15 मार्काचे एकूण 6 प्रश्न विचारले जातात आणि त्यापैकी तुम्हाला 4 लिहायचे असतात. तर आज आपण या विषयाची क्वेश्चन बँक पाहणार आहोत. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए एड सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया बालपण व वाढते वय या विषयाची लॉंग क्वेश्चनची क्यूबी. तर आता पहिल्यांदा याच्यामध्ये काही प्रश्न दिलेले ते पहा. पहिला प्रश्न आहे, विकासाची विविध अंगे कोणती? कुमारावस्थेतील मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शिक्षक म्हणून तुम्ही कोणत्या उपाययोजना कराल? इंग्रजीमध्ये व्हॉट आर द व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट? व्हॉट मेजर्स विल बी इम्प्लिमेंटेड बाय यू ॲज अ टीचर फॉर द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन? त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्यक्तिभेदांची कारणे कोणती? वर्गातील व्यक्तिभेद लक्षात घेऊन तुम्ही तुमचे अध्यापन कसे कराल? व्हॉट आर द कॉजेस ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस? हाऊ विल यू टीच कन्सिडरिंग द इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन क्लासरूम? त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, बौद्धात्मक बुद्धिमत्ता व भावनिक बुद्धिमत्ता यातील फरक कोणता? भावनिक बुद्धिमत्तेचे घटक स्पष्ट करा. भावनिक बुद्धिमत्तेचे घटक स्पष्ट करा. आता याच्यामध्ये इंग्रजीमध्ये असं आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स अँड इमोशनल इंटेलिजन्स? एक्सप्लेन द फॅक्टर्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. त्याच्यानंतर हा जो पुढचा चौथा प्रश्न आहे तो काय पहा, कुमारावस्था म्हणजे वादळी अशांततेचा काळ. या दिलेल्या विधानावर साधक बाधक चर्चा करा. इंग्रजीमध्ये असं आहे, ॲडोलसन्स इज द पिरियड ऑफ स्टॉर्म अँड स्ट्राईफ. डिस्कस ऑन द गिवन स्टेटमेंट विथ क्रिटिसिझम. त्याच्यानंतर पाचवा जो प्रश्न आहे तो काय पहा, असाधारण बालके कोणत्या प्रकारच्या बालकांना म्हणतात? असाधारण बालकांचे प्रकार व वैशिष्ट्ये थोडक्यात स्पष्ट करा. Which children are called exceptional children? Explain briefly types of exceptional children. त्याच्यानंतर 6th क्वेश्चन, लोकशाहीतील शिक्षण व हुकुमशाहीतील शिक्षण यांची तुलना करा. भारतातील शिक्षण व्यवस्था लोकशाहीस पूरक आहे या विधानावर तुमची मते व्यक्त करा. कम्पेअर द एज्युकेशन इन डेमोक्रॅसी विथ एज्युकेशन इन डिक्टेटरशिप. एक्सप्लेन युअर ओपिनियन्स ऑन द स्टेटमेंट इंडियन एज्युकेशन सिस्टीम इज फेवरेबल टू डेमोक्रॅसी. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन आहे, संस्कृती म्हणजे काय? शिक्षण व संस्कृती यांच्यातील परस्पर संबंध योग्य उदाहरणासह स्पष्ट करा. व्हॉट इज मेन बाय कल्चर? एक्सप्लेन द म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन एज्युकेशन अँड कल्चर विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, बहुसांस्कृतिकता म्हणजे काय? भारतातील शाळेतील वर्ग बहुसांस्कृतिक आहेत यावर चर्चा करा. व्हॉट इज मेन बाय मल्टीकल्चरलिझम? एक्सप्लेन दॅट क्लासरूम्स इन इंडियन स्कूल्स आर मल्टीकल्चरल. 9वा प्रश्न आहे, कुटुंब म्हणजे काय? कुटुंबाचे बालकाच्या विकासातील योगदान स्पष्ट करा. व्हॉट इज मेन बाय फॅमिली? एक्सप्लेन द कॉन्ट्रीब्युशन ऑफ फॅमिली इन डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे, समूह संपर्क साधनांचे प्रकार कोणते? समूह संपर्क साधने बालकाच्या शिक्षणात कशी उपयुक्त ठरतात? चर्चा करा. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मास मीडिया? हाऊ शूड बी युजफुल मास मीडिया इन डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड. त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे, फ्राईडची व्यक्तिमत्वविषयक उपपत्ती स्पष्ट करा. या उपपत्तीची चिकित्सक दृष्टीने चर्चा करा. एक्सप्लेन द फ्राईड्स थेअरी ऑफ पर्सनॅलिटी. डिस्कस इट क्रिटिकली. त्याच्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, आल्पोर्टची व्यक्तिमत्वविषयक उपपत्ती स्पष्ट करा. या उपपत्तीच्या गुणदोषांची चर्चा करा. एक्सप्लेन द आल्पोर्ट्स थेअरी ऑफ पर्सनॅलिटी. डिस्कस द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ धिस थेअरी. त्याच्यानंतर 13वा क्वेश्चन आहे, व्यक्तिमत्व ही संकल्पना स्पष्ट करा. व्यक्तिमत्वाच्या गुणतत्व व वर्गतत्व उपागमांची चर्चा करा. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पर्सनॅलिटी. डिस्कस द ट्रेट अँड टाइप्स अप्रोचेस ऑफ पर्सनॅलिटी. त्याच्यानंतर 14वा प्रश्न आहे 14th, अध्ययन शैलींचे विविध प्रकार कोणते? द्रुक अध्ययन घडून येण्यासाठी तुम्ही शिक्षक म्हणून कोणत्या उपाययोजना कराल? व्हॉट आर द व्हेरियस टाइप्स ऑफ लर्निंग स्टाईल्स? What measures are to be taken by you as a teacher for audio learning?
त्याच्यानंतर 15वा क्वेश्चन पहा. साम्यवादी व लोकशाहीवादी शासन प्रणालीतील शिक्षण व्यवस्थेच्या फरकाची तुलनात्मक चर्चा करा. डिस्कस कंपॅरेटिव्हली द डिफरन्स बिटवीन द एज्युकेशन सिस्टम इन कम्युनिस्ट गव्हर्नमेंट अँड एज्युकेशन सिस्टम इन डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट. 16वा क्वेश्चन आहे. आकाशवाणी व दूरदर्शन यांचे शैक्षणिक योगदान स्पष्ट करा. एक्सप्लेन द एज्युकेशनल कॉन्ट्रीब्युशन ऑफ रेडिओ अँड टेलिव्हिजन. त्याच्यानंतर 17वा क्वेश्चन आहे. समाजवादी शासन व्यवस्थेतील शिक्षणाचे स्वरूप स्पष्ट करा. एक्सप्लेन द नेचर ऑफ एज्युकेशन इन सोशलिस्टिक गव्हर्नमेंट सिस्टीम. त्याच्यानंतर 18वा क्वेश्चन आहे. जीन पियाजेची बोधात्मक विकासाची उपपत्ती गुणदोषांसह स्पष्ट करा. एक्सप्लेन द जीन पियाजेस थेअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स. त्याच्यानंतर 19th क्वेश्चन. कोहलबर्गची नैतिक विकासाची उपपत्ती तिच्या गुणदोषांसह स्पष्ट करा. एक्सप्लेन द कोहलबर्ग्स थेअरी ऑफ मोरल डेव्हलपमेंट विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स. 20वा प्रश्न. भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देण्यात आलेल्या शासकीय सुविधा व त्यांचा बालकाच्या विकासावर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर आढावा घ्या. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देण्यात आलेल्या शासकीय सुविधा व त्यांचा बालकाच्या विकासावर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर आढावा घ्या. टेक रिव्ह्यू in details the effects of government facilities that are given to Indian students on for the development of the child. इथे फॉर पाहिजे, for the development of the child. त्याच्यानंतर 21वा प्रश्न आहे. भारतातील बालकांच्या विकासावर परिणाम करणाऱ्या विविध शासकीय योजना कोणत्या? या योजनांची चर्चा करा. व्हॉट आर द गव्हर्नमेंट पॉलिसीज अफेक्ट ऑन द डेव्हलपमेंट ऑफ इंडियन चिल्ड्रन? डिस्कस दिस पॉलिसीज. त्याच्यानंतर 22वा क्वेश्चन आहे. संस्कृती म्हणजे काय? बालकाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या सांस्कृतिक घटकांचे सविस्तर वर्णन करा. व्हॉट इज मेन बाय कल्चर? डिस्क्राईब इन डिटेल द कल्चरल फॅक्टर्स दॅट अफेक्ट ऑन डेव्हलपमेंट ऑफ द चिल्ड्रन. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे. प्रज्ञावान बालके कोणत्या बालकांना म्हणतात? शाळेने ह्या मुलांच्या विकासासाठी कोणत्या विशेष सुविधा द्याव्यात? इंग्रजीमध्ये असं आहे. विच चिल्ड्रन आर कॉल्ड जिनियस चिल्ड्रन? व्हॉट टाईप ऑफ फॅसिलिटीज शुड टू बी गिव्ह टू दिस चिल्ड्रन? डिस्कस इट. त्याच्यानंतर 24वा क्वेश्चन आहे. बहुसांस्कृतिकता म्हणजे काय? बहुसांस्कृतिक वर्गात शिक्षकाची भूमिका कशी असावी? चर्चा करा. व्हॉट इज मीन बाय मल्टीकल्चरलिझम? व्हॉट इज द रोल ऑफ अ टीचर इन मल्टीकल्चरल क्लासरूम? डिस्कस इट. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन 25वा. विकास म्हणजे काय? विकासाची तत्त्वे कोणती? वाढ व विकास यातील फरक स्पष्ट करा. व्हॉट इज मीन बाय डेव्हलपमेंट? विच आर द प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट? एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तर अशा प्रकारे 25 क्वेश्चन्स ह्या पेपरचे मी यामध्ये दिलेले आहेत. हे निबंध वजा प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. बालपण व वाढते वय या विषयाचे, ह्या विषयावरचे हे जे लॉंग क्वेश्चन आहेत हे तुम्हाला साधारणपणे 2.5 ते 3 पेजेस त्या ठिकाणी लिहिणे गरजेचं आहे. 1800 ते 2000 शब्दांमध्ये त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. आणि प्रश्नाची उत्तरं लिहित असताना त्यातील उपप्रश्नाचे सगळे मुद्दे, म्हणजे आता विकासाची विविध अंगे कोणती, तर विकासाची विविध अंगे आली पाहिजेत. त्याच्यानंतर कुमार अवस्थेतील मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शिक्षक म्हणून तुम्ही कोणत्या उपाययोजना कराल, तर ह्या सगळ्या उपाययोजना तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये जे काही उपप्रश्न असतील त्याच्यातले सगळे मुद्दे, उपमुद्दे त्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यात येणं गरजेचं आहे. लिहिताना सुवाच्य लेखन पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्या, त्याच्यानंतर मते त्या ठिकाणी तुम्ही द्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर मुद्दे, उपमुद्दे ठळक करणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे तुमचं लेखन असणं गरजेचं आहे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद. परीक्षेसाठी शुभेच्छा. सबस्क्राईब करा, शेअर करा.